चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने 28 जून रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपुरात मोर्चा संबंधित नियोजन बैठकीला मोठ्या संख्येनं विविध समाजातील ओबीसी कार्यकर्ते सहभागी झाले. जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्यानं ओबीसी कार्यकर्ते संतप्त झाले असून राज्य शासनानं 14 मे रोजी घेतलेल्या आरक्षणातील GR संदर्भातल्या कॅबिनेट निर्णयावरही संताप व्यक्त करण्यात आला आहे. ओबीसी संघटनांनी राज्य आणि केंद्र शासनाला याबाबत इशारा दिला असून ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राज्याच्या 14 मे रोजीच्या वादग्रस्त निर्णय रद्द करा या मागण्या मान्य न झाल्यास असहकार जारी ठेवत संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. जो 30 डिसेंबर 2025 ला कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला होता की जातनिहाय जनगणना करावी. प्रत्यक्षात जेव्हा जो राजपत्र काढलं 22 जानेवारी 2026 ला राजपत्र काढल्यावर राजपत्रामध्ये 12व्या क्रमांकावर अनुसूचित जाती जमाती आणि अन्य असा उल्लेख केल्यामुळे आम्ही त्या राजपत्रावर आक्षेप घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याचा आम्ही असहकार आंदोलन पुकारलेलं आहे. यानंतरही सुद्धा केंद्र सरकार अजूनही आम्हाला सांगत आहे की आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे सरकारला, जोपर्यंत राजपत्र निघणार नाही तोपर्यंत आमचं असहकार आंदोलन सुरू राहील आणि देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आमचं हे मोर्चे आंदोलन सुरूच राहणार आहे. या व्यतिरिक्त सुद्धा केंद्र सरकारने राजपत्र नाही काढलं, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर देशव्यापी मोठं आंदोलन उभं केलं जाईल. साधारणतः आम्ही 10,000च्या वर लोक राहील एवढी अपेक्षा करतो.